पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी नाही तू बोल नाही गो, तू बोला, तुझं ऐकेल तो आई, तू बोल. अगं नाही बाई, त्याचा मूड कसा आहे मला माहित नाही, राहू दे. अगं अगं मूड तर चांगला दिसतोय. जा विचार जा. नक्की? हो जा 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 ना जा. नाही नको बाई, आपण विचारायचं आणि त्याचा मूड खराब व्हायचा. मला बस इथेच घरात. काय चाललंय तुमचं? काय बोलायचं? माझा मूड काय एवढा वाईट नाहीये, बोलू शकता, बोला. कसं आहे राघवा, म्हणजे हल्ली असं बाहेर जाणं होत नाही ना रे बाळा. घरातल्या घरात बसू बसू ना जीव कंटाळला म्हातारीचा. म्हणजे गुडघ्यांना ऊन पण लागत नाही अरे, म्हणून म्हटलं जरा बाहेर जाऊया. म्हणून आई म्हणते पिक्चरला जाऊया. आई आई म्हणते, फक्त आई म्हणते, फक्त आईला बघायचा सिनेमा. नाही असं नाही, म्हणजे आपण सगळेच गेलो असतो ना. हे नाही, काहीच गरज नाही. काय गरज आहे सिनेमा बघायची? अजिबात गरज नाही. तुला काय मरशील का तू सिनेमा नाही बघितला सर? तू तुझं काम. तुला सिनेमा बघायचा छे, मला म्हातारीला काय करायचं सिनेमा? मला नकोय बाई सिनेमा. शी. वर्षा, तुला सिनेमा बघायचा? नाही, आईला बघायचं नाही, मग मला पण बघायचं नाही. बरं मग मला सांगा, सिनेमा बघायला तुम्ही याच कपड्यांवर येणार आहात का? जायचंय? चला जाऊया, तुमची इच्छा आहे तर. बोला, कुठला शो, कुठला सिनेमा, काय? हा दादा, हे बघ, हे ना, हे बघ, हे 3-4 शो, तीन पिक्चर बघायचे. थांब ना, मग यातला कुठला बघूया? तुम्ही ठरवा कुठला हवाय ते. चल चल चला. आनंदी, चांगला निवड. आपण सगळेजण सिनेमा बघायला चाललो आहोत, तर तू आवरून घे, जाऊया आपण. ठीक आहे? हा, किती 5 तिकीट काढू ना? भाऊजी येणार आहेत का? नाही रे, त्यांना कुठला वेळ, आपणच जाऊया. आपणच जाऊ. 5 काय 6 तिकीट. मी पण येणार आहे फिल्म बघायला. अर्थात मला काय गरज आहे तिकिटाची, मी तर कुठेही बसू शकते. आनंदी, आवरूया ना? हो. चिंगी असेल, खुश होईल ती पण. तिला सांगूया आता चिंगी. ये इकडे, तुझ्यासाठी एक गंमत आहे, ये. अरे बाबा, ती गंमत सोड, माझी गंमत आहे. रिझल्ट लागलाय. रिझल्ट? अरे वा, बाबाला एवढी स्वतःहून सांगते म्हणजे चांगले मार्क्स मिळाले असणार. नात कोणाची आहे? आजी, मागच्या वेळेपेक्षा तर चांगलेच मार्क मिळालेत. चिंगी, जीके आयटी मध्ये फक्त 12 मार्क्स मिळालेत आणि गणितामध्ये फक्त 5 मार्क आहेत. मग काय झालं? लास्ट टाइम तर 3 मार्क मिळालेले मॅथ्स मध्ये. यावेळेस तरी 5 आहेत. प्रोग्रेस झाली ना? अहो, किती पैकी आहे? 100. म्हणजे खूप कमी आहे. नात कोणाची आहे? तुला जो मायक्रोवेव्ह दिलाय ना मी, त्यात तुझा मेंदू ठेव आणि परिपक्व कर त्याला. अगं परिस्थिती काय, बोलते काय, तुला अक्कल आहे का? वर्षा आणि आई, तुम्ही जरा शांत राहाल? अहो बघू. अहो, इंग्रजी, जिओग्राफी, EVS मध्ये चांगले गुण आहेत तिला. 97, 95, 78. ए बाळा, 3 विषयात चांगले गुण आहेत तुला, मग बाकी विषयात कमी का? चिंगी, इथे लिहिलंय, पालकांना बोलवलं तुझ्या शाळेमध्ये. हो मग. म्हणजे तुला मार्क्स काहीच वाटत नाही? परीक्षेच्या वेळेला तुला विचारायचो आम्ही की कसा गेला पेपर, तर म्हणायची मस्त गेला पेपर. मग एवढे कमी मार्क्स कसे काय मिळाले?
अरे पण बाबा मला ते सब्जेक्ट आवडतच नाही. चिंगी, तुझ्या आवडीनिवडीवर काही नसतं. बाकी विषयांमध्ये जर टॉप केलंस पण एका विषयामध्ये जर का फेल झालीस ना तरी तू काय टॉपर म्हणवली जाणार नाहीयेस, तू फेलच म्हणवली जाणार आहेस. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? सगळ्या विषयांचा किमान अभ्यास व्हायलाच हवा. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या रूम मध्ये जा आणि अभ्यासाला बस. पिक्चर आता मनातल्या मनातच राहिला. अहो, झोप नाही लागत आहे का? नाही, झोप नाही येते. चिंगीचा विचार करताय? हे बघा, आपली चिंगी ना खूप हुशार आहे. नाही म्हणजे मला मान्य आहे काही विषयात तिला कमी गुण मिळाले, पण 3 विषयात तिला चांगलेही गुण मिळाले. 80-90 असे गुण मिळालेत ना तिला. त्या आजकालच्या मुलांचा अभ्यास खूप कठीण आहे असं म्हणतात. तिच्या वया पुस्तकं, ते दप्तर किती जड आहे ते बघूनच धडकी भरते मला. पण आपली चिंगी अभ्यास करते हा, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. आनंदी, चिंगीला कमी मार्क्स मिळाले या गोष्टीचं मला टेन्शन नाहीये. मार्क्स काय कुणाला जास्त मिळतात, कुणाला कमी मिळतात, पण हे मार्क्स काय तुम्हाला आयुष्यभर पुरणारे नसतात. मार्क्स वरून कुठलं मूल अगदी हुशार आणि कुठलं नाही असं काही ठरत नसतं. या गोष्टीची मला पूर्ण जाणीव आहे. मुद्दा हा आहे की ते मार्क्स मिळवण्यासाठी जी मेहनत करावी लागते, ती मेहनत करण्याची वृत्ती चिंगीमध्ये अजिबात दिसत नाही मला. ती प्रत्येक गोष्टीला चालढकल करू लागलेली आहे. अमुक एका विषयामध्ये चांगले मार्क्स, तमुक विषयामध्ये वाईट मार्क्स, असं करून नाही चालत. हे सगळे विषय जे असतात ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असतात. त्यामुळे त्यामध्ये समतोल साधणं खूप गरजेचं असतं पुढच्या शिक्षणासाठी, आणि तीच गोष्ट मला चिंगीमध्ये दिसत नाही. रमा जर असते ना तर तिने ही वेळच येऊ दिली नसती. चिंगीला घडवण्यामध्ये कुठलीच कसर तिने बाकी ठेवली नसती. तिने चिंगीला व्यवस्थित सगळ्याच बाबतीत शिस्त लावली असती. आणि मी तेच करू शकत नाहीये, मला याची जाणीव होते. झालं, आली माझी आठवण. अरे मी असते ना तर सगळं केलं असतं, पण दुःख हेच आहे की मी नाहीये तुमच्या बरोबर. खरंच रमाताई असत्या तर आज तिचं आयुष्य जरा वेगळं असतं. म्हणजे आईच्या प्रेमात आणि शिस्तीत वाढणं यात काय सुख आहे हे तिला कळलं असतं. म्हणजे मला असं वाटतं की तिला आता कमी गुण मिळालेत ना, त्यात कुठेतरी माझीही चूक आहे. जर मी तिची आई बनण्याचा प्रयत्न करतेय तर या सगळ्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायला हवं. जबाबदारी आहे ती माझी, पार नाही पाडू शकत ना. पण आता आपण दोघं मिळून ना रमाताईंची कमतरता भरून काढू. तुम्ही नका आता काळजी करू तिची. आपण बघूयात उद्या तिचे शिक्षक काय म्हणतात ते, आणि मेहनत काय असते, किती महत्वाची असते याची जाणीव करून देऊयात ना आपण. आता सगळे विचार बाजूला ठेवा आणि शांतपणे झोपा. हो, झोपेन मी 5 मिनिटं. गुड नाईट. गुड नाईट. आनंदी, बस ना थोडा वेळ इथे, खूप शांत वाटतं. हे बघ चिंगी बाळा, डबा ठेवती हा तुझा. अरे घे. अहो थांब जरा. तुमचा डबा. हा हा ठीक आहे ठीक आहे. हे चिंगीचा रुमाल कुठे? चिंगीचा रुमाल, चिंगीचा अगं बाई, जीवाचं पाणी पाणी झालं माझ्या. हा, घे. आणि पाण्याची बाटली घेतली का? पाण्याची बाटली घेतली. बरं, तिला हेअरबँड दे. हेअरबँड, अगं बाई हेअरबँड, ए, अगं, हेअरबँड. आई.
आई आई आधी पहिले तू इथे पहिले काय झालं? खाली वाक खाली वाक. हो. अरे एक्सरसाइज नाही, खाली वाक. हा. हे बघ काय हे तुझ्या डोक्यालाच होतं. अगं बाई, काकत कसं गावाला व्हायचं. असू दे हा. काय 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 टाय टाय नीट केली का रे तिची? हो नीटच आहे. बघ जरा व्यवस्थित बघ जरा व्यवस्थित. काय व्यवस्थित आहे आहे ना हा ठीक आहे. हा बघ. अगं बाई, अगं रिझल्ट देवा. आई रिझल्ट. आजी आई इकडे ये. हे बघ दे काय झालं? हे बघ काय हे काय अगं बाई, आहे का? नाही मी तेच सांगत होते की रिझल्ट घेऊन जा रे. काय ना नाही तर शाळा तुझ्या पालकांना बोलवेल. म्हणजे मला नाही का रिझल्ट घ्यायला विसरू नकोस. सगळं घेतलं हा सगळं झालं. बसते ग बाई, थकले मी. आई माझा कोट थांब जरा. अरे मला बसू दे रे राघवा, थांब जरा. थकले मी. अहो थांबा, ते बघा केस कसे विस्कटलेत. अगं बाई, नाही 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 बेल्टला हात नको लावूस. थांब आले मी. काय झालं? आई जरा इथे उठ. काय झालं? बेल्ट. अच्छा हा थांब मग मी बेल्ट काढते ना. आता लाव पाणी लाव. हे बघ हा बाईंना भेटायला जातेस ना, असे केस कसे इथे दिसतील? लावला. पण तू मगाशी काय बोलली? बाई टीचर ग टीचर तुझ्या. अच्छा टीचर. मॅम बोलतात त्याला, मॅम. त्याला नाही त्यांना मॅम म्हणतात असं म्हणायचं. त्यांना मॅम बोलतात. झाली तयारी झाली सगळी? ठीक आहे. चला सगळं बाई. ठीक आहे. आई कोट तुझ्याकडे दे. आता काय? अगं मी कोट माझ्याकडेच राहिला. अहो हा, मी काय म्हणते, हा बोल. तुम्ही त्याच्या बाईंशी म्हणजे मॅमशी बोलाल ना तर मला लगेच फोन करा. हा 1 मिनिट तू पण येते सोबत? मी हा येऊ नक्की? हो तुला पण यायचंय सोबत. चिंगीची पालक आहेस तू, तुलाही सोबत यावंच लागणार आहे. बाबा तू पण येतोयस ना? हो मी पण येणार आहे, पण आनंदी पण सोबत येणार आहे. सगळ्यांनी एकत्र जायचंय. हे बघ आता तिकडे त्या मला काय सांगतील त्या मी ऐकणार, आणि इकडे वेगळं येऊन तुला घरी सांगणार कशाला. त्यापेक्षा एकत्र जाऊ आणि एकत्रच काय ते ऐकू ना काय म्हणतात ते बोलू त्यांच्याशी. हा चल. आई काय मी अशी जाऊ म्हणजे दुसरा ड्रेस घालू का? पहिल्यांदा जाते ना तिच्या शाळेत, तर कोणी काही बोललं तर? कोणी काय बोललं तर मी आहे ना. हा आणि मी पण आहे, माझ्याकडे पाठव त्यांना. असं कसं बोलतील ते? वा ठीक आहे चल आनंदी चल. येते. हा जा. हा चल नीट जा. टाटा. बटाटा. 3 किलो बटाटे येणार आज. नीट जा रे. हो या. थकला माझा जीव. साहेबांनो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आनंदी गुड मॉर्निंग. चिंगी बाय गुड मॉर्निंग. आज सगळी फॅमिली फिरायला वाटतं. फिरायला नाही, आपली मॅडम परीक्षेमध्ये धम्म गोळा घेऊन आली आहे ना, त्यांच्या बाईंना आम्ही भेटायला चाललोय. पॅरेंट्स मीटिंग. साहेबांनो मी गेट उघडते. चिंगी थांब. काय झालं? अजून कोणाला सांगायचंय का मी फेल झाले ते? चिंगी तू पुढे बसायचं नाहीयेस, आनंदी पुढे बसणार आहे. अरे पण ही माझी सीट आहे, मी बसते नेहमी पुढे. हो पण आता इथून पुढे आनंदी पुढे बसणार आहे. तू मागे बसायचं आहेस, आनंदी पुढे बसणार आहे. आणि तुला जर का पुढे बसायचं असेल तर मग तुला चांगले मार्क मिळवावे लागतील. ज्या दिवशी तुला चांगले मार्क्स मिळतील तेव्हा तुला पुढे बसायला मिळेल. अहो असू द्या ना, बसू द्या तिला पुढे. आता तर मी बसणारच नाही. आनंदी बस पुढे बस. चिंगे सगळं आम्ही तुला हवं तसं करतो की नाही? हा सगळे प्रिव्हिलेजेस तुला देतो, पण तुला त्याची जाणीव आहे? कशी वागतेस तू? हे असं अजिबात चालणार नाही. तू चांगले मार्क्स मिळव, मग त्याच्यानंतर गाडीच्या फ्रंट सीटवर काय तू गाडीच्या टप्पावर बसलेस तरी तुला कोणी काय बोलणार नाही.
किती छान आहे चिंगीची शाळा. चिंगे बाहेर ये. चिंगी बाहेर ये. चिंगी किती छान आहे तुझी शाळा. माझी ना अशी छोटीशी होती पण छान होती. हे किती वर्ग आहे तुझ्या शाळेत? बाबा ऐक ना, मॅम सांगेल तेवढंच ऐक, तू काही बोलू नकोस. का? हे आधी नाही लक्षात आलं? आधी अभ्यास नाही केलास, मग आता बाबाला टीचर बोलावून घेतील, मग बाबाला काय वाटेल ही गोष्ट त्यावेळेस ध्यानात नाही आली? चला आता ये. बाबा बस. आम्ही बाहेर येईपर्यंत इथून हलायचं नाही, इथेच बसायचं. ठीक आहे? तू काय बोलू नकोस बाबा प्लीज. चिंगी बाळा बसा इथे, आलोच आम्ही. May I come in, ma'am? Yes, Mr. Karnik. Please come. Please sit down. तुम्हाला कल्पना असेलच मी तुम्हाला इथे का बोलवलंय ते. येस मॅम. खरं तर मला स्वतःलाच काही कळत नाही की असं का होतंय. रेवाला काही सब्जेक्ट्समध्ये खूप चांगले मार्क्स आहेत आणि काही सब्जेक्ट्समध्ये खूपच कमी मार्क्स आहेत. आय नो, हा प्रश्न पडणारच आणि म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय. मिस्टर कर्णिक, रेवाचं अजिबात अभ्यासात लक्ष नाहीये. तिचे मार्कही घसरलेत. त्या दिवशी स्कूल व्हॅनमध्ये एका मुलाला तिने मारलं. मिस्टर कर्णिक, हे सगळं कुठेतरी थांबायला हवंय. अदरवाईज स्कूलला काहीतरी विचार करावा लागेल. मॅम आय एम सॉरी. खरं तर या सगळ्याच बाबतीत मी कुठेतरी कमी पडतोय, पण इथून पुढे प्रत्येक बाबतीत मी बारकाईने लक्ष घालेन. तुम्ही प्रयत्न करत आहातच, पण इतकी वर्ष प्रयत्न करून मिस्टर कर्णिक त्याचे परिणाम दिसत नाहीयेत आणि आता पाणी डोक्यावरून चाललंय. ध्रुव, या गोष्टीमध्ये तुम्ही बारकाईने लक्ष घालायला हवंय. हे बघा मिस्टर कर्णिक, इतकी वर्ष तुम्ही सिंगल पॅरेंट होतात म्हणून आम्ही काही बोललो नाही, पण आता माफ करा मध्ये बोलतेय मी, पण आता ते सिंगल पेरेंट नाहीये, म्हणजे मी आहे त्यांच्यासोबत. माय वाईफ. घर आणि नोकरी सांभाळता सांभाळता चिंगी म्हणजे रेवाकडे दुर्लक्ष झालं यांचं. मान्य आहे मला. खरं तर मी आले तेव्हापासून चिंगीच्या रेवाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं होतं. दुर्लक्ष झालं माझं. चुकले मी. सॉरी. पण आता तसं नाही होणार. अगदी डोळ्यात तेल घालून आम्ही तिच्याकडे लक्ष देऊ. एक संधी द्या प्लीज. ए रेवा, आतमध्ये तुझे आई बाबा रडतायत. मॅमला सॉरी बोलतायत, प्लीज बोलतायत. एवढी काय का ढतू की तुझ्या आई बाबांना रडायची वेळ आली आहे? आणि ती तुझी दुसरी आई आहे ना, ती तुला चांगलाच मार देणार आहे बघ. चिंगी, काय? हा, तुला कमी मार्क्स मिळाले म्हणून तुझ्या टीचरने आम्हाला बोलवून घेतलं, ते आम्हाला ओरडल्या. तू इथं मारामारी करतेस? कुठून शिकलीस तू हे? मी तुझ्याशी बोलतोय. बाबा तो मला. आता ऐक, ह्याच्या पुढे तुझी जबाबदारी आनंदीवर असणार आहे. आनंदी जे सांगेल तुला तेच करायचं आणि तसंच करायचंय. अजिबात इतर गोष्टी चालणार नाहीत. आलं ध्यानात?
कळलं का मी काय म्हणतोय ते?